ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पाबळ केंदूर गटामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई सुरू आहे। या दरम्यान भाजपच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात एका मुस्लिम समाजामधील वृद्ध महिलेने आपल्या 2 मुलांसह येऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध जमीन बळकावून दंबाजी, घर उद्ध्वस्त करणं, ऊस पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवून नुकसान करणं, त्याचप्रमाणे गुंड आणून महिनाभर दहशतीखाली ठेवल्याचे पुरावे देत आरोप केला। विशेष बाब म्हणजे त्या कुटुंबानं न्यायमार्गानं 2 वर्ष लढा देऊन जमीन परत ताब्यात मिळवण्याचा आदेश मिळवला आहे। मात्र संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना मोठी चिरीमिरी देऊन ताबा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आणि त्या उमेदवाराचे कारनामे करतानाचे व्हिडिओ दाखवून न्याय मागण्यात आला। याची तात्काळ दखल घेऊन मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्या महिलेस आणि तिच्या मुलांना न्याय देण्याची विनंती केली। यावर 2 दिवसांमध्ये कारवाई करण्याचे प्रशासनानं आश्वासन दिलं आहे अशी माहिती विखे यांनी दिली। त्यामुळे यावरती आता काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान या सगळ्या प्रकरणाची माहिती सांगून निवडणुकीच्या पूर्वसंध्येला या वृद्ध महिलेनं आणि तिच्या मुलांनी अन्यायाला वाचा फोडली आहे। त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय। माझे नाव आमिर हुसेन शेख, मी वडू बुद्रुक येथे राहतो। इथे माझा शेती व्यवसाय, माझे कुटुंबीय पूर्ण ही माझी आजी, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, गाई म्हशी आमचे पूर्ण याच्यावर आमचं कुटुंब उदरनिर्वाह करतं। काही दिवसांपूर्वी आमच्या गावातील प्रफुल्ल शिवले व अंजली प्रफुल्ल शिवले यांनी थोडा कागदोपत्री फसवणूक करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून पोलिसांचा सहारा घेऊन आमच्या जमिनीचा ताबा मिळवला व आम्हाला इथून हकलण्याचा प्रयत्न केला। आता त्याच्यानंतर आम्ही कोर्टात न्याय मागण्यासाठी गेलो। पूर्ण मंत्रालयातून ऑर्डर करून घेतली, कलेक्टर पर्यंत आलं। कलेक्टर कडून तहसीलदारांना ऑर्डर झाली की आम्हाला ताबा मिळवून द्यावा। ताबा मिळाल्यानंतर तहसील ऑफिसरला पण फॉलोअप घेतला। तहसील ऑफिसरचे ऑर्डर वगैरे आपल्याकडे पूर्ण आहे। त्याच्यानंतर तिथून पुढे आम्हाला काही कोणी न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही। आम्ही गेलो की आम्हाला फक्त आज होईल उद्या होईल तारखा देऊन दिवस काढायचे प्रयत्न चालू आहेत। आम्हाला तुमच्या मार्फत न्याय मिळवून द्यावा। आमची जमीन 5 पिढ्याने आम्हीच करतो। आम्ही शेतीबाडी पहिल्यापासून इथं करतो, कोणी नव्हतं। बारीक बारीक मुलं घेऊन मी इथं राहिली, आम्ही सांभाळून ठेवलं। आता ती आल्यात आम्हाला वाटून देत नाही, दुसऱ्यांना एक काय काढली एकणारा आमच्या इथलाच घेतोय। मग आम्ही काय करायचं? लेकरा बाळांना घेणारा इथलाच आहे, शिवल्याचा माणूस। घर वगैरे तुमची पाडली असं कळतं? हा, आमची घर पाडली, आमची मुलं बाळ रस्त्यावर काढली आणि गुरांना हाणमार करून रस्त्यावर काढले, आमच्या कंपाऊंड टाकलं। आम्हाला यायला रस्ता ठेवला नाही घरामध्ये। आम्ही उपाशी राहिलो, आम्हाला करता येईना, खाता येईना। महिनाभर इथं माणसं आम्हाला मारकरी आणून ठेवली, आमच्या झाडामध्ये कोप्या घालून इथं ठेवली मारकरी। आमची मुलं तिथं जायची तर दम देऊन आम्हाला हाकलून काढलं शेतीतून। आमचं असून आम्हाला नाही। मग आम्ही आता मजुरी करतो लोकांची, बारकाली मुलं घेऊन। आम्ही काय खायचं? लोकांची शेती करतो आम्ही आता अर्धली। 5 पिढ्यापासून मी सांभाळून ठेवलं। माझे सासू सासरे लवकर वारले, बारीक होता आमचा मालक, यांनी फसवलं माझ्या मालकाला। देऊ देऊ म्हणले, आम्हाला दिलंच नाही, वाटून दिलं नाही। मग आम्हाला निम्म नको का? निम्म तरी आम्हाला द्या ना आमच्या लेकरा बाळांना, आम्ही कुठं जायचं? आमची पोरं लोकांची कामं करायला लागली। नमस्कार, मी शाबुद्दीन शेख। आमचे इथं हे गैरवर्तन करून ताबा टाकला, आमची घरं पाडली, गोठा पाडला, गुरांना हाकलून दिलं। आम्ही खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला। आम्ही पाषाणला गेलो, तिथून आमची इथं दखल घेतली नाही। पाषाणला गेलो तर पाषाणवरून फोन लावलं तर आम्ही कुठेतरी वाचलो नाही तर आम्हाला रात्रीच्या इथं गाड्या यायच्या, इकडे तिकडे फिरायच्या, दमदाटी द्यायचे। गावातला तो शिवले। नमस्कार, मी जमीर शेख। आता आपण जे घर बघतोय ते घर सुद्धा गावातल्या प्रफुल्ल शिवले याने पाडायचा प्रयत्न केला होता, पण आम्ही पोलीस चौकी गावातल्या काही गावकऱ्यांच्या हातापाया पडून पाशाला गेल्यानंतर आम्हाला ह्या घर एवढं घर राहण्यापुरती आम्हाला परवानगी भेटली। या घराचे कौले सुद्धा फोडले। त्यानंतर आम्ही डागडुजी करून पत्रा टाकला आणि घराची घर उद्ध्वस्त, JCB लावून घर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न चालू होता। पण पाषाण या ठिकाणी आम्ही एक लेट पोलिसांच्या हातापाया पडून
आमचं घर वाचवलं आणि फक्त घरापुरती राहण्याची जागा आम्ही स्वतःसाठी ठेवलेली आहे. आमचा गोठा त्या ठिकाणी लोकांच्या जमिनीवर आम्ही आमचा गोठा बांधलाय. आमच्या शेळ्यांना लाथा मारून एक शेळी मारण्याचा प्रयत्न केला होता. एक शेळी मेली पण त्यामध्ये. तर आमचे नुकसान त्यावेळेस केलं होतं. फक्त घर राहिले आता आमच्याकडं. आमचे चालू ऊसांमध्ये ट्रॅक्टर आणून अख्खा ऊस लोटरून टाकला. त्याची आम्हाला कोणतीही भरपाई दिली नाही. आम्हाला उडवाउडीचे उत्तर देण्यात आली. आम्ही तहसीलकडे गेलो, आम्हाला फक्त उडवाउडीची उत्तर देण्यात आली. अजूनही कोणतीही आम्हाला याची काहीच भेटलं नाही. इकडं पूर्णपर्यंत ही शेती खाली ते दिसतंय तिथपर्यंत कोरेगाव शिव इकडं असे तर रस्त्याच्या दोन्ही साईडला इकडून दोन्ही साईडनी जमीन आहे आमची. इकडं समोर 2 विहिरी, बाजूला 2 विहिरी. या ठिकाणी डोक्या एवढा ऊस होता, काढायला ऊस आला होता. या ठिकाणी ना काढायला ऊस आला होता. चालू ऊसात ना लोटरून टाकलं होतं अख्खं. आमचं नुकसान झालं. आम्ही तिथं खत आणून ठेवलं होतं. खत सुद्धा त्याने फेकून दिलं. मोला मागाचं खत आणून ठेवलं होतं, सगळं फेकून दिलं. सुनील पिंगळे, सी 24 तास, पाबळ.